श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे. आतापर्यंत मेष ते मीन या राशींची सिरीज आपण कंप्लीट केली. आज आपण अंकशास्त्र हा विषय घेऊन आलो आहे. चला तर मग आज आपण पाहूया अंकशास्त्राप्रमाणे येणारे 2024 हे वर्ष आपल्याला कसे जाईल, कोणत्या ग्रहाची ऊर्जा घेऊन आले आहे. येणारे 2024 हे नवीन वर्ष, नवीन इंग्रजी वर्ष कशा प्रकारे प्रभाव टाकेल वेगवेगळ्या मूल्यांकांवर, ते आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. तर शनिदेवाची ऊर्जा घेऊन आला आहे हे नवीन वर्ष. हे आपल्याला कसे कळले, तर 2024 ह्या संख्येची जर आपण बेरीज केली तर त्या संख्येची पूर्ण बेरीज येते 8 आणि 8 या अंकावर शनिदेवांचा प्रभाव आहे. म्हणजेच न्यायाची देवता असलेल्या शनिदेवाची ऊर्जा घेऊन येत आहे हे वर्ष. आणि शनिदेवांना आपण कर्माची दाता म्हणतो. म्हणजेच शनिदेव असे ग्रह आहे जे न्यायाची देवता आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की या वर्षी आपल्याला सगळ्यांनाच चांगले कर्म करायचे आहेत. इतर वेळेसही करायचे आहेत, पण हे खास वर्ष आहे. न्यायाधीश बोलले गेलेले शनिदेव म्हणजेच न्यायाची देवता म्हणून जे ओळखले जातात, त्या शनिदेवांचे कोणी मित्रही नाही आणि शत्रूही नाही. त्यामुळे आपल्या कर्माकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि कर्म चांगले करा. आता आपण पाहू मूल्यांक कसा काढावा. जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत झाला असला तरी आपल्याला तो एका डिजिटमध्ये म्हणजे एका अंकात करायचा आहे. तो कसा, तर 1 ते 9 मध्ये जन्मदिनांक असेल तर ती तशीच राहू दे. पण जर आपली जन्मदिनांक 10 ते 30 मध्ये असेल तर त्याची बेरीज करून तो अंक एक संख्येत आणा. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म 14 तारखेचा आहे तर 1 + 4 बरोबर 5. म्हणजेच त्या व्यक्तीचा मूल्यांक आला आहे 5. चला तर मग बघूया शनिदेवाचा प्रभाव प्रत्येक मूल्यांकावर काय होईल आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो. ज्यांचे जन्मदिनांक 1, 10, 19, 28 आहे त्यांचा मूल्यांक येतो 1 आणि 1 मूल्यांकावर रवीचा प्रभाव आहे. अंकशास्त्राप्रमाणे 2024 हे वर्ष कसे जाईल. 1 या मूल्यांकवाल्यांना, या अंकाची लोक राजेशाही प्रवृत्तीचे असतात. यांना काम करायला आवडत नाही, मात्र या वर्षी यांना स्वतः कष्ट करावे लागणार असून यांच्या पदरी निराशा येऊ शकते. तुम्ही खूप हायपर सुद्धा होऊ शकता. तुम्हाला खूप कंट्रोलमध्ये राहावं लागणार आहे. जर आपल्या निराशेत वाढ झाली असे आपल्याला वाटले तर अशा वेळेस सांगते ते उपाय करून पहा. जर खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला फळ मिळत नसेल तर एखाद्या बुधवारी गणपतीच्या मंदिरात जा आणि तिथे 5 बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवा. आणि हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा करा किंवा 12ही महिने केला तरी उत्तमच. तो प्रसाद तिथेच वाटून या. त्याचप्रमाणे रोज जेवढा जमेल तेवढा सूर्य गायत्री मंत्राचा जप करा. या वर्षीचा विशेष अंक आहे 35. तो सगळ्यांसाठीच आहे. तो नंबर प्रत्येकाने वेगवेगळ्या कलरमध्ये लिहून आपल्या जवळ ठेवायचा आहे. नंबर 1 वाल्यांनी पांढऱ्या कागदवर ग्रीन पेनने हा नंबर लिहून आपल्या पॉकेटात ठेवा अथवा जवळ ठेवा. आता आपण पाहू ज्यांची जन्मदिनांक 2, 11, 20, 29 आहे तर ह्यांचा मूल्यांक येतो 2 आणि त्यावर चंद्राचा प्रभाव आहे. म्हणजेच चंद्र हा सौम्य ग्रह असून चंद्राचा प्रकाश थोडासा कमी असून शीतल आहे, मात्र त्याच्या विरुद्ध शनीचा अंधकार आहे. शनी आणि चंद्र मिळून ज्योतिषशास्त्रात विष नावाचा योग करतात. तुमची मेंटल हेल्थ बिघडू शकते. याचाच अर्थ या वर्षामध्ये काहीतरी अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला असं वाटू शकते की तुमचं मन अगदी विचलित झालंय, अस्वस्थ झालं आहे. या वर्षी मूल्यांक 2 वाल्यांनी लक्षात ठेवा की चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका. त्याचप्रमाणे तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटत असेल तर घाबरून न जाता सांगते ते उपाय करा. म्हणजे तुमचा अशुभ परिणाम कमी होईल.
2 गोल्डन मोती तुमच्या घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवा. ते सुद्धा एका काचेच्या बाउलमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे रोज चंद्राचा बीज मंत्र सूर्यास्तानंतर 1 माळ म्हणजेच 108 वेळा असा करा. आता आपण पाहू या वर्षीचा कोड क्रमांक 35. हा तुम्हाला पिवळ्या कलरने व्हाईट पेपरवर लिहून तो आपल्या पॉकेटात ठेवायचा आहे. आता आपण पाहू ज्यांचे जन्मदिनांक 3, 12, 21, 30 आहे, ज्यांचा मूल्यांक 3 आहे, ह्या अंकावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे. हे गुरुदेव आणि शनिदेव अनुभवाचे गुरु आहेत. ज्यांचा मूल्यांकन 3 आहे त्यांना यावर्षीचे उत्तम लाभ मिळू शकणार आहे. आपण केलेली प्लॅनिंग जी आजपर्यंत अपूर्ण राहिली होती ती यावर्षी पूर्ण मार्गी लागू शकते. तुम्ही याचे उत्तम लाभ घेऊ शकता. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाणार आहे. मात्र व्यापारी लोकांसाठी थोडं त्यांच्या मनाविरुद्ध होण्याचे चान्सेस आहेत. वकील व जज किंवा जे न्यायालयाच्या परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम राहील. उपाय सांगायचे झाले तर या वर्षाच्या सुरुवातीला आपण घराच्या पूर्व दिशेला एक झाड लावा. त्याची देखभाल स्वतः करा म्हणजे तुमची प्रगती होईल आणि तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जे टार्गेट केले आहे ते पूर्ण होतील. आणि रोज आवर्जून हळदीचा टिळक लावायला मात्र विसरू नका. त्याचप्रमाणे यावर्षीचा कोड 35 याला नारंगी कलरने पांढऱ्या कागदवर लिहून तो आपल्या पॉकेटात ठेवा. आता ज्यांचा जन्मदिनांक 4, 13, 22 आणि 31 आहे त्यांचा मूल्यांक येतो 4 आणि हा राहूचा नंबर आहे. नंबर 4 वाल्यांना हे वर्ष तसे चांगले जाणार आहे, परंतु हा राहू एक तर आपल्याला स्थिर करतो नाहीतर एकदम भ्रमित करतो. जर कुंडलीप्रमाणे तुमचा राहू चांगला असेल तर तुमचा राहू तुम्हाला यावर्षी स्थिरता आणेल, तुमचे सगळे टार्गेट पूर्ण करेल. पण जर तुमच्या कुंडलीत हा राहू खराब असेल तर तो तुम्हाला भ्रमित करेल आणि तुम्हाला भरपूर कष्ट करायला लावेल आणि त्याचे काही फळ मिळणार नाही. त्यामुळे अशा वेळी घाबरून न जाता सांगते तो उपाय करा. भीमसेन कापूर आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा किंवा एका काचेच्या बाटलीत गोमूत्र आपल्या घरात ठेवा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे या वर्षीचा लकी नंबर 35 हा ग्रीन पेनने एका व्हाईट पेपरवर लिहा आणि तो आपल्या जवळ ठेवा. आता ज्यांचा जन्मदिनांक 5, 14 आणि 23 आहे त्यांचा मूल्यांक येतो 5. मूल्यांक 5 यावर बुधाचा प्रभाव आहे. बुध म्हणजे बुद्धी आणि शनीच्या ऊर्जेसोबत जर बुद्धी मिळाली तर आपली बुद्धी आणि मेहनत यामधून जी क्रिएटिव्हिटी आयडियाज तुमच्याकडे आहेत जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळण्याची ही एक चांगली वेळ आहे. हे वर्ष तुमच्यासाठी खूप मोठे सरप्राईज घेऊन आले आहे कारण बुध आणि शनी मित्र आहेत. आपला बिझनेस वाढण्याचा, आपली विक्री वाढण्याचा आणि नवीन जॉब मिळवण्याचा हे एक वर्ष उत्तम आहे. तुम्हाला काही उपाय सांगते म्हणजे त्यामुळे तुम्हाला अजून फायदा होईल. गळ्यात पिवळ्या रंगाची चेन अथवा पिवळ्या रंगाचा दोरा घाला. ते आवडत नसेल तर आपल्या कंठावर हळद लावा म्हणजे तुम्हाला उत्तम लाभ मिळतील. तुम्ही घरात अथवा बाहेर सार्वजनिक ठिकाणी झाडे लावा त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याचप्रमाणे या वर्षीचा कोड 35 हा नारंगी कलरच्या पेनने व्हाईट पेपरवर लिहा आणि तो पेपर आपल्या पर्समध्ये ठेवा. आता ज्यांचे जन्मदिनांक 6, 15 आणि 24 आहे त्यांचा मूल्यांक येतो 6. तर हा शुक्राचा एनर्जीने जोडलेला अंक आहे. शुक्रदेव हे आपल्याला निखळतात, ते आपल्याला रुबाबदार बनवतात, ते आपल्या आयुष्यात वैभव सुद्धा आणतात. जेव्हा शुक्र देवाची शनी देवासोबत ऊर्जा राहील तेव्हा तुम्ही जे विचार करत होते ते सगळे तुम्हाला मिळत जाईल. हे वर्ष तुम्हाला उत्तम राहील कारण शुक्र आणि शनी हे मित्र आहेत. ज्यांचे विवाह आतापर्यंत होत नव्हते त्यांचे विवाह या वर्षी जमण्याचे योग आहेत. हे वर्ष अजून उत्तम राहावे यासाठी मी तुम्हाला सांगते ते उपाय करा. दूध आणि तांदळाची खीर दान करा. शंकराच्या देवळात जाऊन शंकराच्या पिंडीवर मध वाहा. त्याचप्रमाणे तुम्ही वर्षातून एकदा सुरुवातीला अथवा प्रत्येक महिन्यात गुरुवारी श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन एक तुळशी माळा त्यांना अर्पण करा. त्यामुळे तुमचं वर्ष एकदम आनंदी जाईल. आणि ह्या वर्षीचा जो कोड आहे 35 तो एका पिवळ्या पेनने व्हाईट कागदावर लिहून तो आपल्या जवळ ठेवा. आता आपण पाहू ज्यांचे जन्मदिनांक 7, 16 आणि 25 आहे तर ह्यांचा मूल्यांकन येतो 7. नंबर 7
हा केतू देवाची एनर्जी घेऊन येत आहे. केतू शनिदेवाचा सेनापती आहे, तर त्यांच्याकडे राहू सारखी बुद्धी नाही, तर त्यांच्याकडे शिक्षण आहे. हे शिक्षण तो व्यक्तीला आपल्या आयुष्यात भरपूर भरपूर अचीवमेंट करून देऊ शकतो. याचा अर्थ जे आपल्याला दिसत नाही पण आपण त्याला फील करू शकतो. म्हणजेच या केतू देवासोबत शनिदेवाची ऊर्जा आली तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकता ज्या तुम्हाला पाहिजेत. यासाठी खूप मस्त उपाय सांगते. पण त्या अगोदर एक गोष्ट सांगेन, जर तुम्हाला कधीही चिंता वाटेल किंवा भीती वाटेल किंवा तुमच्या बाजूने एखादी गोष्ट होत नाही असे वाटत असेल, तेव्हा घाबरून नका. देणारे ग्रह आहेत. केतूला नवीन गोष्ट शोधायची सवय आहे. शनिदेव त्यांना मदत करतील काहीही शोधायला, पण त्याचबरोबर मेहनत सुद्धा गरजेची आहे. आपल्याला उपाय करायचा आहे तो असा की येणाऱ्या वर्षाच्या कोणत्याही गुरुवारी जे साधूजन जे भगवे कपडे घालतात असे साधू, त्यांना तुम्ही कोणत्याही गुरुवारी वस्त्रदान करायचं आहे. ते सुद्धा भगव्याच रंगाचे. त्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तम फळ मिळेल. कोड 35 हा ग्रीन पेनने व्हाईट कागदावर लिहून आपल्या जवळ ठेवा, म्हणजे उत्तम फायदा होईल. त्याचप्रमाणे ज्यांची जन्मदिनांक 8, 17 आणि 26 आहे त्यांचा मूल्यांक येतो 8. ज्यांचा मूल्यांक 8 आहे त्यांना शनिदेव आणि शनिदेवाची म्हणजे स्वतः ऊर्जा देणार आहे शनिदेव त्यांना. म्हणजेच 8 शनिदेवाचा स्वतःचा अंक आहे आणि वर्ष सुद्धा 8 आकडा घेऊन आले आहे. शनिदेवाची ऊर्जा घेऊन आलेले आहे. 8 आकडेवाल्यांना यावर्षी खूप फायदा होईल, पण या व्यक्तींना यावर्षी शनी महाराज भरपूर कष्ट करायला लावणार आहेत. या लोकांनी यावर्षी कोणासोबत चुकीचं वर्तवणूक करायचं नाही. त्याचप्रमाणे चांगले कर्म करा. आपल्याला जेवढी प्रामाणिक राहता येईल तेवढं राहा, म्हणजे तुम्हाला त्याचे उत्तम फळ मिळेल. शनिदेव हे स्वतः न्यायाधीश असून कर्म चांगली करायला लावतात. तुम्हाला कर्म चांगले केले तर तुम्हाला ते फळ चांगलेच देणार आहे. शनिवारी डोळ्यात काजळ घाला. पुरुषांनी शनिवारी रात्री डोळ्यात काजळ घालून सकाळी धुतले तरी चालेल. आता आपण उपाय पाहणार आहोत. रोज उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या. ते जमत नसेल तर एक उगवत्या सूर्याचा फोटो आणून घरात ठेवून त्याचे दर्शन घ्या. त्याचप्रमाणे या वर्षीचा कोड 35 हा पिवळ्या रंगाच्या पेनने पांढऱ्या कागदावर लिहून आपल्या जवळ ठेवा. आता आपण पाहू ज्यांची जन्मदिनांक 9, 18 किंवा 27 आहे, म्हणजे यांचा मूल्यांक झाला 9. मूल्यांक 9 हा मंगळाचा ऊर्जा दाखवतो. म्हणजेच आपल्याकडे जी शक्ती आहे ती पण यावर्षी शक्तीबरोबर मेहनत देखील करावी लागणार आहे, तरच आपल्याला फळ मिळेल. मंगळ आणि शनी परमशत्रू आहेत, यांचे अजिबात पटत नाही. त्यामुळे तुमच्या शत्रूत वाढ होऊ शकते. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संयम आणि प्रेमाने वागा. याकडे नक्की लक्ष द्या, म्हणजे तुमचं वर्ष चांगलं जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला हे उपाय सांगते ते करा. हनुमानाचा साधना करत असतानाचा फोटो म्हणजेच मेडिटेशन करत असतानाचा फोटो दक्षिण पूर्व दिशेला लावा, म्हणजे उत्तम फायदा होईल, उत्तम लाभ होईल. बांगलामुखी मंत्राचा रोज 9 वेळा जप करा. मंत्र असा आहे, ओम ह्रीम बांगलामुखी सर्व दुष्टानाम वायम मुखम पदे स्तंभय जिव्हा किलयम किलयम बुद्धी विनाशे विनाशे हिम ओम स्वाहा. त्याचप्रमाणे या वर्षीचा कोड 35 हा ग्रीन पेननी पांढऱ्या कागदावर लिहून आपल्या जवळ ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला हे 2024 हे वर्ष कसे जाणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहिलं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नवीन भागात नवीन काहीतरी पाहू. धन्यवाद.